नमस्कार मित्रांनो, मी संतोष पडेल लवकरती पुन्हा एकदा आपल्या शिमग्याच्या निमित्ताने आपला पारंपरिक सण आणि आवडीचा आणि या परंपरा जपणारा हा होळीचा सण, या सणाच्या निमित्ताने सगळ्यांचं पुन्हा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो. या शिमग्याला येणाऱ्या सर्व भाविकांना सुद्धा अगदी मनापासून धन्यवाद देतो, कारण या सणासाठी अगदी आवडीने सगळे आम्ही येता आणि हा होळीचा सण आपण साजरा करतो सगळ्यांनी मिळून. होळीमध्ये आपले सगळे वाईट विषय ते दहन झाले पाहिजे, यासाठीच आपण त्या होळीचं महत्त्व असतं आणि यासाठीच ही होळी पेटवली जाते. आपल्या वाईट गुणांचा त्याच्यामध्ये नाश व्हावं, पुन्हा नवीन जीवन प्रज्वलित व्हावं, यासाठी आपण अगदी साकडं घालतो देवाच्या चरणाशी. तर जाऊया आज खाली सताई देवीच्या मंदिरात, कारण का ही ग्रामदैवत म्हणून सताई देवी आहे. हिची आज पालखी आहे. बरोबर रात्री 2 वाजता अगदी देव हा भक्तांच्या भेटीसाठी किंवा ती देवी भक्तांच्या भेटीसाठी निघते. फक्त एकच अंजरला घेते, हे वैशिष्ट्य आहे तिचं. मी मागे पण एकदा माझ्या या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. मगाशी बघितलं आपण आजच वाघिणीची पालखीसुद्धा आपल्या गावात येऊन गेलेली आहे वस्तीची राहून. तर बघू पूर्वतयारी काय काय चालू आहे मंदिरात. तर आपण आत्ता नक्कीच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि नक्की अगदी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच त्या पालखीचा बघायचा आहे. जेवढं मला दाखवता येईल तेवढं मी नक्की दाखवणार आहे. तर भेटूया पुन्हा खाली. मंदिराजवळ आलेलो आहे, श्री सताई देवीच्या मंदिराजवळ, आणि सुरुवात केलेली आहे मंदिराची. हे बघा, हो इकडे मानाई देवी, झोलाई आणि वाघजाई या 3च देवांचं स्थान आहे ना. आणि तिकडे मग आपल्या इथं सताई आणि काय तिथे आतमध्ये सताई, हनुमान, मारुती आणि दुसरं कोण, ते दुसरे काय मला त्यांचं नाव लक्षात नाही. ठीक आहे. तर मित्रांनो बघतोय आपण आणि तयारी चालू आहे जोरात इकडे कार्यक्रमाची. इकडे सुद्धा चालू आहे बघा, अगदी संपूर्ण तयारी. इकडे वेगवेगळे पाषाण आहेत आणि हनुमंत, चटकोबा, रामेश्वरी, जागमाता वगैरे अशी वेगवेगळी नावं आहेत या देव्यांची. आणि आज देवी रात्री बरोबर 2 वाजता बाहेर पडणार आहे, त्यासाठी पूर्वतयारी चालू आहे सगळ्यांची. सो मित्रांनो, आत्ता वाजलेत रात्रीचे अगदी 12:30 झालेले आहेत आणि 12:30ची वेळ असून सुद्धा आजूबाजूच्या गावात सगळीकडे अगदी ढोल, ताशे आणि सनईच्या सुरात अगदी पालख्या नाचताना किंवा वाजताना आवाज येतोय, कानी पडतोय. आणि का कानी पडतं, कारण तुम्हाला माहिती आहे आज हा शिमग्याचा सण आहे आणि शिमग्याचे दिवस आहेत. तर या निमित्ताने आपण सुद्धा आत्ता सताई आईची पालखी आत्ता बरोबर रात्री 2 वाजता बाहेर पडेल आणि त्या निमित्ताने आपण खाली कोंगळ्यात जाणार आहोत, कुठे सताई मंदिरामध्ये. पालखी बाहेर पडण्यासाठी भक्तांच्या भेटीसाठी बघता आपण देवीची पालखी निघण्याची अगदी या अंजरला भेटीसाठी भक्तांच्या भेटीसाठी निघण्याची तयारी झालेली आहे. माता सताईची संपूर्ण तयारी झालेली आहे. आता थोड्याच वेळात मला वाटतं गाराणं घातलं जाईल आणि मग अगदी मंदिरातून पालखी आपल्या इथे बाहेर पडणार आहे. हे प्रात्यक्षिक हा सोहळा, पालखी सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्व बाई संजय वागदर मानाय जोलान मंदिर पिटकोबा काले श्री जागमाता माता माऊली बाई मध्यंतराच्या वेळेला धर्माच्या वेळेला आज ओळख पदार्थ बाई कोंगले गावाच्या झेंडा आलेला आहे. तर बाई आज आनंदाचा दिवस आणि आनंदाच्या दिवसात खेळायला चाललेले आहेत आणि तू बाई सत्याच्या जागेवर बसलेले आहेत आणि या सत्याची जागा सोडून बाई आज परदेशामध्ये चाललेले आहेत. आज आनंदाचा दिवस आणि आनंदाच्या दिवसाने बाई तुझा सर्व पोवा तुझ्या संघाती चाललेला आहे. ते पोवा संघाचा सुखाचा बालक
त्यांच्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत त्यांना न धक्का विजापूर न होता त्यांना सुखातीने अंधाराची राहत आहे बाई, जंगलातून जाणार आहे, काट्यागोट्यातून बाई तुझ्या बाई खेळी चालणार आहेत, त्यांना सुखाची बालक आणि काही संघ असेल, कुणाचं काय वाईट कर्म करत असतील, आड अडचणी येत असेल तेव्हा दूर कर. आणि जसा तुझा आबा तू बालगलाय तसा आबा तुझ्या पत्राखाली बालक आणि जे जाती येतील त्यांच्या पाठीवर सादर उभी राहा. आणि आज आनंद आहे तुला त्याला घेण्याला घेऊन चालले, तशी आनंद तुझ्या तिच्या चरणाची आणशील असा अर्थ करता अर्थ मार्ग चालतात. सो आपण आता आलो आहे अंजल्यामध्ये आणि देवीची पालखी अगदी स्थानबद्ध झालेली आहे अंजल्यामध्ये आणि ते पुढून इथे त्यानंतर बहिणीची भेट होणार आहे. आपण बघूया जाऊया पुढे. आणि हे सर्व खेळे आपले कोंगळे सताई देवीचे इथं आपल्याला सगळ्या समुद्राची सफेद समुद्र जशा लाटा उसळल्याप्रमाणे ती लाट उसळलेली आहे. हे बघा बघतोय आपण. इथलं हे ठिकाण कुठलं आहे? हे आपले बापू मोहितेंचे आपण इथे या ठिकाणी आगमन झालेलं देवीचं आणि देवीच्या या भेटीसाठी इकडे चरणाशी ओटी अर्पण चालू आहे काय सगळं हा विधी. तर आता यापुढे नंतर पालखी आपली अगदी अशीच खाली जाणार आहे. भरपूर लेट झालेलं दिसतंय आपल्याला बघतोय आपण. आणि माझ्यासोबत आहेत आपल्या मुंबई मंडळाच्या कोंबळे ग्रामस्थ म्हणून अध्यक्ष आहे आणि सर्व आपला या सताई देवीचे जे खेळी आहेत सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा शिमग्या उत्सवाच्या आणि होळीच्या सुद्धा. आणि खास करून मोहिते साहेबांना शाळेचे मित्र पडेल आणि वर्ग मित्र पडेल खूप बरं वाटतं, समाधान वाटलं भेटून. ते ना रे असं कर अच्छा हां बाई संध्या वागदाय मानाय जोला आनंद पिटकोबा काले तिचा आत्मा माता मामी बाई आनंद मोठ्याच्या गती आला म्हणून सगळे होती बले. सो बघताय आपण की पालखी पुन्हा एकदा जागेवरून उठलेली आहे आणि अगदी पुढे भैरी देवाची सुद्धा भेट होणार आहे. तिची ती भेट आपण नक्कीच प्रत्यक्षात बघणार आहोत. हा अथांग सागर पसरलेला दिसतो आपण या शिमग्याच्या निमित्ताने, या होळीच्या निमित्ताने बघतोय आपण. बघतोय गर्दी आपण किती आहे, अलर्ट गर्दी आहे दर्शनासाठी. प्रतिकबाई आणि मित्र आहेत सगळेजण अगदी वर टेकड्यावर उभे राहून अगदी व्हिडिओ शूट करतायत बघतोय आपण या सगळे. आणि हा संपूर्ण जमाव अगदी या भेटीसाठी आणि हा योगायोग पाहण्यासाठी जमलेला आहे. हा बघतोय आपण, हा सगळीकडे भक्तांचा हा खेळ या शिमग्या निमित्त आहे बघा. वरून सुद्धा गॅलरीतून सुद्धा पाहत आहे तुम्ही बघा अगदी आवडीने. हा शिमग्याचा खेळ असा मांडलेला असतो आणि उत्सव सोहळ्याचा
सुखाचा गाराणा घालून ही भेट होणार आहे. सताई आणि माता सताई आणि ताडींचा भैरीदेव या दोघांची भेट आपण प्रत्यक्ष पाहतोय आपल्या या नजरेने. सुखद डोळ्याने हा सुखद सोहळा शिमग्याचा आणि हा शिमग्याचा भरभरून असा अथांग सागर पसरलेला हा सोहळा पाहायला मिळतो. माझी सत्ता आज आमच्या गाठीभेटी झालेल्या आहेत आणि अशाच गाठीभेटी व्हावा, असा जगा मग प्रेम मिळावा आणि असाच आनंद मिळावा. तर बाय ताडीच्या बाय खेळ्यांच्या घरात मुला माणसा सर्व गोष्टी संपर्क या जातीच्या त्याच्या पाठीवर सादर उभी राहा. गावाला सुद्धा मुंबई पर्यंत सर्वांना सुखाचे मालक अशा जगाच्या माणसाचा